प्लीज अजून 3 सामने खेळायचे आहेत आणि 3 वाजलेले आहेत. 5:30 वाजता वातावरण खूप चेंजेस होत असतो नेहमी इथे. और सबसे बड़ी बात है कि आज काफ़ी बादल भी छाए हुए हैं, इसलिए रोशनी जल्दी कम हो जाएंगी. जे अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. तर संजय तरे गोल्डमॅन यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. आयवा जेलसाठी जे आमच्या ग्राउंडच्या बाहेर जे आमचे क्रिकेट रसिक आहेत त्यांनीच जर झेल पकडली तर 300 रुपयाचा पारितोषिक आहे. अब मौसम काफ़ी खुशगवार, ये आप देख सकते हैं झंडे लहराते हुए तेज़ हवाएं बह रही है. महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादवड़ टेमगढ़पाड़ा में. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए संदेश ये बताइए कि इसके बाद किसका मैच रहेगा. इसके बाद किसका मैच रहेगा. इसके बाद जो मैच रहेगा जोशी फाउंडेशन और आई एक्विरा प्रतिष्ठान के बीच में. आखिर में आरके बनाम आई एक्विरा जोड़ी नंबर 1. खेल की शुरुआत दोनों ओपनर्स बीच मैदान पे मनोज गुलवी और नॉन स्ट्राइक पर इस वक्त अजय मिरकुंटे. गेंदबाजी में सुभाष पाटिल. पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया और पहली गेंद पर सिक्सर. एक बात है कि मनोज गुलवी ने पिछले मैच में भी सिक्सर से खाता खोला था और वहां पे तुषार थे जो देखिए जाली के बाहर जाके बैठ गए. एक और करारा स्ट्रोक, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद. 1 रन. एक सुवर्ण संधी आहे मनोज गुलवींसाठी की योगेश गुलवी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. तर जयदास नाईक यांनी शुभेच्छा दिलेल्या अजय नाईक आणि तुषार नाईकसाठी. ऑल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोघं खेळत आहेत. ऑफस्टम्पच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू वापसी पाहायला मिळते सुभाष पाटील यांची गोलंदाजीमध्ये. स्कोर इस वक्त 7 रनों पे पहुंचा है. इस मरतबा यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं. इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को ड्राइव करते हुए काऊ कॉर्नर में बढ़िया फील्डिंग, वहां पे झपटे थे गेंद पर. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर 8 रनों पे पहुंचा है. बिना किसी विकेट के आरके स्पोर्ट टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई. इस मरतबा उछाल दिया, गेंद आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम. कौन कहेगा कि मनोज गुलवी के बल्लेबाजी के बीच में उनकी उम्र आ रही है. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ये वही अंदाज है जो चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे आपने कई मर्तबा देखा था. जे अगदी बरोबर आहे सिद्दीक बाबे सर. भरपूर वर्ष क्रिकेट या गावासाठी खेळले. त्यानंतर आता वयाच्या 40 ते 45 गाठल्यानंतर देखील तोच प्रकारचा फॉर्म आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मनोज गुलवी यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा येथे आलेल्या आहेत. आरके स्पोर्ट संघासाठी खेळत असताना मनोज गुलवी याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. 1 ओवर 14 रन, 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं मनोज गुलवी. 3 गेंदों का
सामना किया है और मरता क्या ना करता, सामने की ओर से गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज निकित जोशीसाठी एक सुवर्ण संधी आले. आपण जर एखादा झेल पकडतो शंकर गुळवे यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपये, दुसऱ्या झेलसाठी 200 रुपये आणि तिसऱ्या झेलसाठी 300 रुपये आणि तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या झेलसाठी टोटल 500 रुपये. तुषार नाइक को गेंदबाजी दी गई है पहली गेंद के साथ. वार्म अप कर रहे थे वहां पर. 1 ओवर 14 रन. बढ़िया शुरुआत आरके स्पोर्ट्स की. तुषार सामने अजय मिरकुट्टे. अब कहीं से सूरज बादलों के बीच से झांकता हुआ और दूर वाले छोर से मुड़ते हुए तुषार. ओ बढ़िया वाइड यॉर्कर, बल्ले के करीब से निकल गई विकेट कीपर के पास. सिद्दीक बाबे सर, मी तर म्हणेल की आता अजय याने आता स्ट्राईक लोडेड करणं खूप गरजेचं आहे, कारण की ऑलरेडी 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव आली आहे आणि मनोज गुलवे यांच्या बॅट बरोबर मिडल होत आहे. जितनी भी आप डॉट गेंदे करें खेलेंगे, दबाव ऑपोजिशन बल्लेबाज पे ज़्यादा बढ़ जाता है. तुषार नाइक राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं. क्रीज के कोने से फिर से बढ़िया गेंद, लगातार यॉर्कर गेंदे कर रहे हैं, वो भी ऑफ स्टंप के बाहर. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. हेच अगदी बरोबर. एक लेंथ लाईन चांगली मिळाली आहे गोलंदाज तुषार नाईक यांच्यासाठी. जयदास देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात, ते देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे तुषार नाईक आणि अजय नाईक साठी कॉम्प्लिमेंट येत आहेत. तुषार राइट आर्म ओवर द स्टंप आ रहे. सामना करेंगे बैट्समैन अजय. अपने स्टेप में चूके समय काफी लिया जा रहा है. इसके बाद 2 मैचेस हैं. तुषार राइट आर्म ओवर द स्टंप्स. ओ फिर से बढ़िया गेंद, भुलैया ढूंढते रह जाओगे. इससे अच्छी लेंथ और लाइन क्या हो सकती है. दिस इज द आइडियल बॉलिंग इन लिमिटेड ओव्हर मॅचेस. येस अगदी बरोबर. आपण जर एखादा प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे तर प्रत्येक चेंडूची व्हॅल्यू असणं खूप गरजेचं आहे, कारण की गोलंदाज आता मात्र हवी होती या षटकामध्ये. सिद्दीक बाबे सर, ये बर्थडे का केक बल्लेबाजों को नहीं खिला रहे हैं. बर्थडे जरूर है लेकिन बल्लेबाजों को केक नहीं खिला रहे. धीमी गेंद, स्विंग कर दिया. इस मर्तबा फील्डर मौजूद डीप में और आउट हो गए बैट्समैन. हालांकि अपने आप से खुश नहीं है वहां पर विकेट लेने के बावजूद. जसं निकित याने देखील पटकवले 100 रुपये शंकर गुळवी यांचे, जे तुम्हाला दिले जातील प्रेझेंटेड बॉक्स मध्ये. एक चांगली झेल पाहायला मिळाली निकित जोशी याच्या माध्यमातून. पहिला झटका इथे पाहायला मिळते आरके स्पोर्ट्स संघाला. आउट होणारा फलंदाज अजय. वैयक्तिक त्याने फक्त 1 धाव केली आहे आणि 7 चेंडूंचा खेळ केलाय. इससे खराब बल्लेबाजी क्या हो सकती है कि आप ओपन में आए, आप 7 गेंदे में 6 गेंदे डॉट खेले, तो ये ऐसा ही है कि आप भी डूब रहे हैं और टीम को भी डुबा रहे हैं. नए बैट्समैन तन्मय बल्लेबाजी को आए लेकिन सामना कर रहे हैं बैट्समैन मनोज गुलवी. आज भी काफ़ी क्रिकेट मनोज गुलवी में मौजूद है. हालांकि 40+ खेलते हैं लेकिन रेगुलर क्रिकेट की तरह वो बल्लेबाजी कर रहे हैं. तुषार नाइक, अच्छा बॉलिंग एक्शन है उनका. इस मर्तबा इनसाइड आउट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद फ्लाई स्लिप में गई. 1 रन बनता हुआ. 1 रन से स्कोर 15 रनों पे पहुंचा है. प्रिंस मूवीज our commentary box and
राजू पाटिल हमारे और वाह 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 ये ये पिछले 15-20 साल 15 सालों से आपको मगर मगर रखे हुए संदेश पाटिल टेनिस टेनिस क्रिकेट क्रिकेट टॉटिंग टॉटिंग संदेश संदेश पाटिल भिवंडीकर के नाम से मशहूर। इस मरतबा आड़े बल्ले से खेला, ऑफ स्टंप की बाहर की गेंद को डीप मिड ऑन पे गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ। 2 ओवर की समाप्ति, 16 रन। इस ओवर में सिर्फ 2 रन आए। खुश मूवीज अविनाश मोरे सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. त्याने जोशी फाउंडेशन संघासाठी शुभेच्छा दिल्या, खास करून मनोहर जोशी आणि संदीप मोरे यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे अविनाश मोरे, खुश मूवीजचे प्रोप्रायटर आहेत. धावसंख्या झाली आहे धापलकावर, आपण पाहतोय 16 धावा. सिद्दीक बाबे सर, या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या बड्डे बॉयने, काय गोलंदाजी झाली आहे. Yes, it has been a great fast bowling from Tushar Naik in previous over. Consider only 2 runs and claim 1 wicket. You are watching Bahadur Temgarpada Premier League 2021. Welcome all of you and good evening. A fantastic atmosphere of cricket. Hai Reddy Maharaja Chhatrapati Shivaji Cricket Ground, Bahadur Temgarpada. Ajay Naik brought into the attack, and facing him batsman Tanmay. Manoj Gulvi on 14 in 4 balls. This time once more not a very good stroke around the off stump. Try to play a onside stroke. Bottom of the bat, ball is travelling to short mid wicket, but enough time, batsman gets 1. 1-2 total now. Score is 17 for the loss of 1 wicket. This telecast comes to you from Prince Movies. Neat and clean telecast. Here goes, this time a helicopter drive. Too long on, but captain is there. Mukesh Matain comes return. Good looking stroke. And I think Manoj Gulvi middling very well. यस, अगदी बरोबर. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. विशाल भुईर देखील मॅचचा आनंद घेते. त्याने अजय नाईक, तुषार नाईकसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि खास करून उमेश नाईकसाठी बेस्ट ऑफ लक सांगितलंय. Ajay Naik. Ball this time, ball is kept low. Try to cut this ball. Not a high bowling action from Ajay Naik. Wide as the ball is kept low around the off stump. विशाल नाईक देखील मॅचचं, विशाल भुईर मॅचचा आनंद घेत आहेत. त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला आणि हॅट्रिकसाठी अजय नाईक यांना 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. Ajay Naik on field umpire Kailash Naik and umpire Milind Matre. Here goes Ajay Naik. Bowls once more, not a very good stroke inside edge of the bat, rose to backward square leg. But enough time, batsman gets 1. Previous 2 overs, runs coming in form of singles. It has been a very tidy bowling from Joshi Foundation. जे अगदी बरोबर. मागच्या काही चेंडूपर्यंत आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त 5 धावा आलेल्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आतापर्यंत. And I think great captaincy from Mukesh Mate. Changing very well. This time it's in the air, could be caught. Manoj Gulvi on his way. Caught it wideish long off. Yes, एक चांगला झेल पाहायला मिळतो हर्षदेच्या माध्यमातून आणि एक विकेट प्राप्त करत असताना अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये, मनोज गुलवी डगआउटमध्ये परत आउट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून येथे 15 धावा पाहायला मिळाल्या. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मनोज गुलवी यांच्या माध्यमातून. 19 for the loss of 2 wicket. Good inning from Manoj Gulvi. Departure of Manoj Gulvi, new batsman in Umesh Naik, the pinch hitter and the captain of RK Sport. But lot of depend on Umesh Naik. Here goes Ajay Naik. This time it's in the air, could be caught, captain is there.
No mistake made by Mukesh Mate. And finally, back-to-back second wicket is gone now. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये अजय नाईक याने 3 षटकाची समाप्ती. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. त्यानंतर मी दोन्ही संघांना आवाज देतोय की आपण टॉस करण्यासाठी तयारीत राहायचं आहे. जोशी फाउंडेशन आणि आई एकविरा प्रतिष्ठान. 3 ओवर की समाप्ति के बाद आप देख रहे हैं 19 रन बने, 3 विकेटें गिरी है. लेकिन कभी कभी ऐसा होता है कि इंटरवल से पहले कोई मूवी ऐसी रहती है कि लग रहा है कि मूवी में दम नहीं, लेकिन इंटर के बाद एकाएक दम आ जाता है. देखना है कि बाद के 3 ओवर में कितनी दमखम की बल्लेबाजी आरके स्पोर्ट करती है. आइए सुनते हैं उस आवाज़ से जिस आवाज़ ने टेमगढ़ भादवड़ का नाम न केवल भिवंडी तालुका, न ठाना ज़िला, न महाराष्ट्र बल्कि पूरे देश में पहुंचाया. और वो आवाज़ है tenniscricket.in के संदेश पाटिल भिवंडीकर की. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकांची समाप्ती. धाव संख्यांचा विचार केला तर फक्त 19 धावा धावफलकावर. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुभाष पाटील, तुषार नाईक, त्यानंतर अजय नाईक देखील एक चांगली गोलंदाजी करतात. युवा स्टार जे आहेत यंगस्टार त्यांनी खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत सादर केलेला आहे. आज पहिला दिवस या स्पर्धेचं भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 ऑर्गनाइज बाय मुंबई भगवान स्पोर्ट या संघाने खूप चांगली मेहनत घेतली आहे. या क्रीडांगणामध्ये प्रॅक्टिस करायला देखील जागा नव्हती. इतकं मैदान थोडंसं खराब होतं. आउटफील्ड देखील खूप खराब होती. मात्र त्यानंतर जी मेहनत केली या ग्राउंडला सजवण्यासाठी खरंच असं वाटतं की आपण कोणती मोठी मेगा इव्हेंट पाहताय की काय. मात्र हा BTBला आहे, भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग आहे. आणि या लीगसाठी संपूर्ण गावातील खेळाडूंनी देखील अफाट मेहनत घेतली आहे, कारण सर्वांचा सहभाग आहे या स्पर्धेसाठी. गोलंदाजीमध्ये बड्डी बॉय पुन्हा एकदा अटॅकिंग गोलंदाजीवर येतोय. दुसरं स्पेल टाकण्यासाठी येतोय. खूप चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला येतं मुकेश मते याच्या माध्यमातून. पहिला सामना करिश म्हात्रे यांना त्याने पराभूत केला. आता मात्र उमेश नाईक समोर आलेले आहेत आणि फलंदाजीला देखील उमेश नाईक आलाय. कॅप्टन पाहूया किती धावा बनवेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तुषार नाईक. सामने गॅलरी इन राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होतोय तुषार. उमेश नाईक, तुषार टू उमेश. हलका हलका पाऊस सुरू झालाय. यावेळीस फक्त गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा क्षण उमेश नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंच देखील थोडंसं खुश होत आहेत, कारण की हा शॉट कमी टेनिस क्रिकेट बॉलमध्ये वापरला जातोय. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. खूप दर्जेदार क्रिकेट राहिला तुषार नाईक यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट उमेश नाईक साडे. थोडंसं फॉलोथ्रो मध्ये मिस्टेक होत आहे तुषार नाईक याच्या. शांत क्रिकेट. हलका हलका पाऊस मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. तुषार नाईक सामने गॅलरीकडून पुढे निघून अतिशय सुरेख क्लास ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात एकदम कंप्लीट केली जाईल. सिंगलची मदत होत आहे. धावसंख्या झाली आहे धाव बलका बरं 20 धावा 20 रन. 20 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाले. आणि आतापर्यंत गोलंदाज तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीस अतिशय सुरेख झेल पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न केला होता. एबीडीएसच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता दर्शन नाईक याने. आणि इथे महत्वाचा विकेट मिळालाय. थँक्यू डीजे जयेश नाईक. जयेश पाटील यांनी झेल पकडली आहे. खूप चांगली झेल पाहायला मिळाली. नवीन फलंदाज प्रीतम येतो व्हाईस कॅप्टन टीमचे. हे आपण पाहू शकता. आपण सामना गॅलरी मधला हा क्षण दाखवला जात आहे प्रिन्स मयूस यांच्या माध्यमातून.
जिथे खेळाडू बसलेले आहेत, प्रेक्षक वर्गाला दाखवलं जात आहे. काही बाहेरून देखील आमचे प्रेक्षक आलेले आहेत. योगेश नाना एन्जॉय करतायत BTPL. ते देखील आतुरतेने वाट पाहत होते या चषकाला आणि तो चषक सुरू झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार, काय गोलंदाजी केली आहे. पहिला षटक देखील खूप चांगलं आणि हा षटक देखील त्याच्याहून चांगला टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रीतम केल्यासाठी सज्ज. खराब चेंडू पाहायला मिळालं, मात्र तितकंच कौतुक करावं लागेल संदीप मोरे यांचं. असं वाटतं की चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येईल, मात्र लेग स्टंप भरपूर सोडून जात होता. पंच मिलिंद मात्र यांच्याकडून वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या झाली आहे 21 धावा, 21 रन्स. गेली भरपूर वर्ष क्रिकेट खेळते संदीप मोरे. सध्या तरी 40+ क्रिकेट देखील खेळत आहेत. आता चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार नाईक. तुषार राईट मोर द विकेट. यावेळी सोडून दिले ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट टाकत असताना बर्थडे बॉय तुषार नाईक. कल्याण नाका इथे खूप जोरदार पाऊस सुरू आहे. आमचे जे सेवक आहेत, जे सदस्य आहेत स्पर्धेचे, त्यांनी तयारीत राहायचं आहे. असं वाटतं की जून मे असा महिना सुरू आहे. पाण्याचे दिवस अजूनही आहेत. 5 दिवसाचा की 4 दिवसाचा टाइम दिलाय. काल देखील हलका हलका पाऊस सुरू होतं. आज देखील आता संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रीतम याच्या बॅटमधून आपण पाहतोय पॉईंटवर चेंडू आहे. सुभाष पाटील जोपर्यंत चेंडूला अडवत आहे, एकच धाव मिळेल. सिंगलने काही साध्य होणार नाहीये. तुम्हाला लक्ष 65 द्यावं लागेल. आणि उमेश नाईक यांनी सांगितलं की आम्ही 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न करायचे असतील तर आपले हात खोलणं खूप गरजेचं आहे. धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण की संकटमोचन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांवर इथं रोख लावली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्लॉप करण्याचा प्रयत्न केला. इथे अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळालं. डॉट चेंडू थोडेसे निराश होत आहेत RK स्पोर्टचे संघमालक संदीप पाटील. आता आठवण करून देणारा क्षण म्हणजे जगदीश नाईक सर का, कारण की हाताला माती वगैरे लावली आहे कॅप्टन उमेश नाईक याने. षटकार येईल का या चेंडूवर हा प्रश्न निर्माण होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या फक्त 23 धावा धावफलकावर, 23 रन. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूला समोरच्या दिशेने उडवलाय. अजून एक दर्जेदार झेल पाहायला मिळतं मुकेश मतेच्या रूपात. अजून एक विकेट मिळते. उमेश हा डगआउट मध्ये परततोय. थँक्यू. आतापर्यंत विकेटचा विचार केला 5 विकेट आणि षटक देखील 4. नवीन फलंदाज अश्विन येतो मैदानाच्या आतमध्ये. मुकेश मते याने कॅप्टनशिप आतापर्यंत खूप चांगली केली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आणि या मॅचमध्ये देखील त्याने झेल पकडल्या, 3 झेल पकडलेल्या आहेत. खूप चांगला क्रिकेट. पुढच्या मॅचसाठी तयारीत राहायचं आहे. फक्त 23 धावा, 23 रन. 4 षटकाची समाप्ती, म्हणजेच षटकामागे एक चेंडू टाकून एक्स्ट्रा झाले. 23 धावा आणि 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजय नाईक पुन्हा एकदा ॲटिटिंग गोलंदाजीसाठी येते, दुसरं स्पेल टाकण्यासाठी आणि 5वा षटक टाकण्यासाठी येते. प्रीतम करेल का काही साध्य, धावा बनवेल का आपल्या संघासाठी. यावेळी हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि एक सुंदर असा झेल आणि प्रीतम तर याचा खेळ शांत करताना गोलंदाज अजय नाईक.
खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सुभाष पाटील, तुषार नाईक, अजय नाईक आणि पुन्हा एकदा आपल्याला अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. एक सुंदर अशी झेल पकडताना बड्डे बॉय तुषार नाईक. काहीतरी लायटोलिकासच्या माध्यमातून जे नवीन काही लायटोलिकास आलेल्या आहेत या भिवंडी तालुक्यामध्ये त्यांना शिकण्यासारखं काही आहे प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून. मॅचकडे जाऊया. पण संघाचे मालक संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खूप उशिरानंतर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांच्या बॅटमधून एक क्लास चौकार पाहायला मिळालं होतं. अश्विन खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज अजय, राईट आर्म ओव्हर द विकेट, सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. कैलाश नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा येत आहे. धावसंख्या खूप उशिरानंतर 23 वरून 24 वर आला आहे. काय गोलंदाजी केली गोलंदाजांनी. अजय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. असं वाटतं की आरके स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूने दुपारचं जेवण जास्ती घेतले की काय. ज्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे, आलस आली आहे असं वाटतोय फलंदाजी बघून. आता गोलंदाज बॅक टू बॅक दुसरा सामना खेळत आहेत. जोशी फाउंडेशन संघ चांगला क्रिकेट सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट पाहायला मिळतो अजय नाईक यांच्या माध्यमातून. यस, पहिल्या षटकामध्ये 2 विकेट शेवटच्या चेंडूवर घेतले होते अजय याने. आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडू विकेट घेतलेला आणि अजून एक विकेट, तब्बल 4था विकेट त्याने घेतलेला आहे. कमांड इज आहे. आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. हे पाहू शकता गोलंदाजाच्या मनामध्ये एकच चर्चा आहे. अजय नाईक याला दाखवला जात आहे. खूप चांगली गोलंदाजी. 4 धावा खर्च केले आतापर्यंत आणि 4 विकेट घेतलेले आहेत. यावी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त प्रयत्नच होईल कारण की एकच धाव मिळते. धाव संख्या 26 धावा धाव फलकावर. 26 रन, 26 रन, 7 विकेट के नुकसान पर. काय गोलंदाजी केली आहे. शांत ठेवले आतापर्यंत. वातावरण शांतता. क्रिकेट की शांतता, मात्र रणजित गुलवी शांत बसणार नाहीये. एक षटकार खूप उशिरानंतर आले मैदानाच्या आतमध्ये.
संदीप पाटील प्रयत्न करतीलच, मात्र शेवटच्या षटकासाठी जगन्नाथ येतोय, जगन्नाथ जोशी जे जे पाहूया किती धावा रोखवते शेवटच्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू कॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडूला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा कंप्लीट होत आहे. सिंगलची मदत धावसंख्या झाली आहे धावफलकावर 33 धावा, 33 रन. खूप चांगला लाईट विकास प्रिन्स प्युस यांच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहताय मिस टाइम हवेमध्ये चेंडू आहे. अजय नाईक मात्र निकित जोशी पोहोचताय चेंडू मागे, एक धाव कंप्लीट होत आहे. सिंगलची मदत धावसंख्या 34 धावा धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिळतील का काही षटकार चौकार पाहायला या षटकामध्ये. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, लेग स्टंप सोडून जात आहे, वाईटचा इशारा येत आहे. मिलिंद म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय, त्यांना देखील खेळताना बघायला आपण या स्पर्धेमध्ये. 35 धावा धावफलकावर, 35 रन्स. सात गडी बाद झालेला आहेत. या ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या डोक्यावरून कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू वन बॉम्ब सीमा पार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. खूप उशीर झालाय धावा बनवण्यासाठी, मात्र प्रयत्न करत आहे संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे सुभाष पाटील, रनरचा विकेट मिळेल इथे. जगन्नाथ जोशी आला. धन्यवाद. तर डीजे समोरच्या स्टँडमध्ये रवी जोशी उपस्थित आहेत, त्याने आरके स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा दिल्या. सध्या तरी संघर्ष सुरू आहे आरके स्पोर्ट्स संघाचं, कारण की 8 विकेट तब्बल येथे प्राप्त केलेला जोशी फाउंडेशन संघाने. नवीन फलंदाज आदेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र स्ट्रायकर फलंदाज रणजित गुळवे असेल. आदेश तरे, रणजित खेळण्यासाठी सज्ज. यावेळी समिष्ट टाइम चेंडू हवेमध्ये, टॉप एज बघा किती सुंदर, मात्र तितकंच चांगलं जेल पाहायला मिळत आहे. अजून एक विकेट, शेवटचा विकेट असेल यानंतर. डीजे धावा, 39 रन. शेवटचा विकेट. या 20 करार ऑफ ड्राइव्ह पाहायला चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातो, एकदा कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि षटक देखील कंप्लीट. तर शेवटच्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा, 41 झालेल्या आहेत आणि 42 धावांचं एक छोटासा आव्हान ठेवला आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आरके स्पोर्ट्स संघाने आणि फलंदाज लगेच पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की पावसाची झरी लागली आहे हळूहळू. सहा षटकांचा खेळ समाप्त झाला. 41 धावा फक्त बनवलेल्या आहेत उमेश नाईक आणि कंपनी आरके स्पोर्ट्स संघाने आणि विजयासाठी 42 धावांचं आव्हान
ठेवला आहे समोर. तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. निखित जोशी आपण चला डगआउट मध्ये जायचं आहे आणि सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच वेळात आपण व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांचा आवाज देखील ऐकणार आहेत पुढच्या इनिंग्स आडे. सध्या तरी ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांचं आम्ही नावं निश्चितच घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या जेवणाची सुविधा आपण पाहतोय. राज तरे, प्रतीक दिवेकर यांच्या माध्यमातून दुपारचं स्नेहल भोजन आलं तर या स्पर्धेसाठी. मुकेश आपण थोडासा संपर्क करायचा मुकेश मध्ये. मानेश्री श्रीनाथ बारकू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून बंद पाकिट आला आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण ज्या सुंदर अशा कॅप्स पाहतोय आपण गोल्डमॅन सोमनाथ सुरेश तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रदीप करसन तरे यांच्याकडून देखील बंद पाकिट आहे. सागर पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपण चेंडू सकाळपासून आपण पाहतोय सीमेच्या बाहेर जात आहेत ते त्यांच्या माध्यमातून चेंडू देण्यात आलेले आहेत. तर प्लीज आपण लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मानेश्री शरद दादा बाळाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सुंदर अशा ट्रॉफीज सोबतच मानेश्री विजय शंकर पाडेन यांच्या माध्यमातून देखील सुंदर अशा ट्रॉफीज आहेत या स्पर्धेसाठी. विजय भगवान जुकर स्पर्धेमध्ये आपण जो संपूर्ण संघांचे लोभ जे आपण बघितलं केकवर तो केक सेलिब्रेशन झाला तो केक त्यांच्या माध्यमातून होता या स्पर्धेसाठी. त्यानंतर निलेश जाधव नाईक आणि रणजित काळूराम नाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण या ग्राउंडसाठी लागणारा टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली होती. बॅक टू नाव क्रिकेट. 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आर के स्पोर्ट्स संघाने. समोर जोशी फाउंडेशन संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आले. मी थांबतो मात्र तुम्ही पाहत रहा BTPL बादवा टेंबरपाडा प्रीमियर लीग. ऐकत राहा व्हॉइस ऑफ ठाणे. गेली 25 ते 30 वर्ष त्यांचा आवाज या भिवंडी तालुक्यामध्ये नाही ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गुंजत आहे असे व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांना आपण ऐकूया. धन्यवाद संदेश पाटिल. लेकिन बूंदाबांदी अब शुरू हो चुकी है. बेमौसम बरसात. दुनिया में मौसम काफ़ी बदल चुके हैं. कहीं सूखा पड़ा है तो कहीं सैलाब आया है, कहीं गर्मी पड़ रही है तो कहीं बर्फ़ गिर रही है. भिवंडी में भी ये भादौड़ क्रिकेट ग्राउंड की खासियत है. यहाँ बेमौसम बरसात वैसे भी होती रहती है. लक्ष्य जो रखा है वो 42 रनों का रखा है. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आ चुके हैं. भादौड़ टेमगढ़पाड़ा प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. अब थोड़ी सी तेज़ बारिश हुई है लेकिन ऐसे नहीं कि मैच को रोका जाए. हालांकि इंग्लैंड में जब भी टेस्ट मैचेस या ODI खेले जाते हैं तो आपको पता रहता है कि इस तरह की बूंदाबांदी होती है और शायद अंपायर्स ने पिच को ढकने के लिए देखना है कि खेल शुरू रहता है या फिर पिच को ढका जाता है. तर लेकिन बारिश अब जा चुकी है. हल्की हल्की हालांकि बूंदाबांदी फिर से शुरू हुई है और कुछ देर के लिए शायद अंपायर पिच को ढक भी ले क्योंकि मट्टी की विकेट है. और फिर मुझे याद है आमदा ट्रॉफी 2016 15 फरवरी को बहुत तेज़ बारिश हुई थी और सुबह से लेकर दोपहर तक महिंद्रा स्पोर्ट्स ने उस पिच को खेलने के लायक बनाया था. बहरहाल हल्की बूंदाबांदी हुई है और कुछ देर के लिए खेल
इस वक्त रुक गया है, लेकिन आप हमारे साथ रहिए, कहीं भी मत जाइएगा। जैसे बूंदाबांदी खत्म होंगी खेल की शुरुआत होगी। हालांकि फिर से बेल सजा दिए गए हैं, खेल की शुरुआत हो रही है। कंटिन्यू ठेवायचा आहे क्रिकेट, सर्वांनी ग्राउंड सोडून द्यायचं. कमेंट्री बॉक्स भी अब थोड़ा ऊपर हो गया है, टेलीकास्ट टीम को भी मेहनत करना पड़ रही है। सिद्दीक बाबे सर, पहली गेंद और वाइट के साथ शुरुआत। वाइट से शुरुआत होती भी 42 का लक्ष्य है। इस मर्तबा स्टेप में चूके, डेड बॉल। हे पहा, जोशी फाउंडेशन संघाचा 12 मॅन नाहीये, पॅनलाइज केला जात आहे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. गेंदबाजी कर रहे हैं इस पूर्ण वक्त। मॅच इनिंग नव्हतं पहिला देखील. मचिंद्र ऑफ स्टंप के बाहर, बल्ले का बाहरी किनारा, कोई गलती नहीं विकेट कीपर मनोज गुलवी द्वारा, और पहला झटका लगता हुआ यहाँ पर टीम जोशी फाउंडेशन को। 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती अनाउन्समेंट केली गेली आहे. तर टार्गेट जो आहे राजू 42 आहे, तो 44 चा टार्गेट असेल, लक्ष असू द्या. 2 रन की पेनल्टी दी गई है जोशी फाउंडेशन को, तो जो टारगेट था 42 वो अब 44 हुआ है। ये बताइए संदेश के पेनल्टी किस लिए दी गई? सिद्दीक बाबे से पहले इनिंग पासून 12 मॅन नाही आहे आपल्याकडे. यस, डगआउट में शायद हमारी आवाज़ पहुंच चुकी होंगी। आउट होके गए सुभाष पाटिल, नए बैट्समैन संदीप इस मरतबा बैकफुट पे गए, तिरछे बल्ले से गेंद को निकाल दिया है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ। थ्रो जब तक पहुंचता 2 रन बना लिए बैट्समैन ने। 3 पे पहुंचा है स्कोर। भादवड़ में इस वक्त हल्की बूंदाबांदी हो रही है। 1 शॉट का इशारा है अंपायर का। 1 रन स्कोर में आता हुआ 2 पे पहुंचा है स्कोर। खाता खुला वहां पर बैट्समैन संदीप मोरे का। तुषार नाइक नॉन स्ट्राइक पर, ओवर पिच गए, लॉफ किया, फंस गए जाल में। उमेश नाइक की कोई गलती नहीं। दूसरा झटका लगता हुआ यहाँ पर जोशी फाउंडेशन को। एक बात है संदेश के, कभी कभी कम स्कोर वाले मुकाबले ज़्यादा रोमांचक होते हैं। यस, अगदी बरोबर. लो स्कोरिंगचे सामने असंही इंटरेस्टिंग वाढत असतात आणि रोमांचक देखील होत असतात नेहमी. आणि इथं 2 झटके आतापर्यंत दिलेले आहेत सिद्दीक बाबे सर. मच्छिंदर म्हात्रेने प्रयत्न तर खूप चांगले केले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आयवा जेसाठी नए बैट्समैन राम आए और सामने के स्टैंड से एक शोर उभरा था, मानो राम शाम के दिलीप कुमार आ गए हो। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त मचेंद्र मात्रे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अपने स्टेप में चूके। शायद कह रहे हैं कि घास पे थोड़ा सा जो पानी गिरा है उसकी वजह से कहीं ना कहीं उनके जूतों की जो ग्रिप्स है वो पूरी तरह पकड़ नहीं पा रही है। देखना है बल्लेबाज पकड़ते हैं या नहीं। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, चॉप की कोशिश, बहुत जोरदार अपील कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर टच से मस नहीं। उत्साह में ज्यादा विश्वास में कप, इसे टोकन अपील कहते हैं क्रिकेट में, जो खाली जाती है। स्कोर है 2 रन
2 विकेट। 44 का लक्ष्य भी अब बड़ा लग रहा है, हालांकि मुकेश मते का आना बाकी है जो बहुत अच्छे टच में है, लेकिन कमाल की बॉलिंग कर रहे हैं। इस मर्तबा खड़े खड़े लॉफ किया, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, एक और विकेट। तू चल मैं आया। कमर तोड गोलंदाजी केली जाते सिद्दीक बाबेसर. 3 विकेट तब्बल घेतलेल्या आहेत गोलंदाज मच्छिंद्र मात्रे याने. काय गोलंदाजी केली आहे, खूप चांगली गोलंदाजी. लुईस क्विनचे सामने नेहमी कडक होत असतात आणि कडक मॅच देखील पाहायला मिळत आहे. थोड़ा स्पीडअप करा प्लीज. लगेच फलंदाज पाठवून द्यायचे. और मनोज गुलवी आपको भी सहयोग करना है क्योंकि समय काफ़ी हो चुका है और आसमान में बादल भी गहरे हो गए हैं। लेकिन ये भादौड़ टेमगढ़ वाले हैं, जहाँ मसले बड़े होते हैं वहाँ हम खड़े होते हैं, ये अक्सर कहते हैं। नए बैट्समैन अरशद बल्लेबाजी को आए हैं, जबकि स्ट्राइक लेंगे हर्षद ही स्ट्राइक लेंगे। क्या बॉलिंग कर रहे हैं मच्छिंदर। तीन विकेटें अब तक गिर चुकी है इस ओवर में। इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेला है, क्रॉस बैटेड स्ट्रोक, 1 रन आता हुआ। पहले ओवर की समाप्ति पे 3 रन बने, 3 विकेट गिरे। अब 7 ओवर में 41 रन चाहिए और 7 विकेट हाथ में। सॉरी, 5 ओवर में 41 रन चाहिए और 7 विकेट हाथ में। ग्रीन ऑक्सीजन जो गैसेज हैं वो दुनिया में बढ़ती जा रही है, इसलिए तापमान बढ़ा है। जहाँ लोगों ने अपने पूरे जीवन में कभी बरसात को गिरते नहीं देखा था, वहाँ सैलाब आ रहे हैं। बर्फ़ गिर रही उन ममालिक में जहाँ बर्फ़ सिर्फ फिल्मों में देखी जाती थी, और उन ममालिक में गर्म पड़ रहा है जहाँ पर कभी गर्मी देखी नहीं गई थी। ग्लोबल वार्मिंग से सारी दुनिया, देखिए समय में कॉपरेट करें प्लीज दोनों टीमें। वारंवार सूचना दिल्या जात आहेत मैदानाच्या आतमधून पंचांच्या माध्यमातून, तर प्लीज सहयोग करायचे आपण. गेंदबाजी में दूर वाले छोर से श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज अजय मिरकुटे को। उनके लिए जो सर्कल के बाहर खिलाड़ी हैं उसमें एक कवर पॉइंट बाउंड्री पर है, लॉन्ग ऑफ थोड़ा स्ट्रेटिश है, लॉन्ग ऑन थोड़ा वाइड है, एक काउ कॉर्नर पे खिलाड़ी है। पहली गेंद खींच के मारा, कंट्रोल शॉट है, ज़मीन के सारे आउटफील्ड में जाती हुई 1 रन। स्कोर 4 पे पहुंचा है। देखिए जब 80 का लक्ष्य था तो उस तरह बल्लेबाजी हो रही थी, लेकिन अब 44 का लक्ष्य है तो रन बनाना मुश्किल हो रहा है। राम सामना कर रहे हैं मिरकुटे का, और बढ़िया गेंद लेट स्विंग होकर चली गई गुडलैंड पे पड़ने के बाद बैट्स विकेट कीपर के पास। देखिए राम बल्लेबाजी को आए हैं, उनके बहुत ज़्यादा फैंस इस वक्त श्याम नाइक गैलरी में है, जो लगभग सभी, लेकिन राम को कुछ काम करना होगा बल्लेबाजी में। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत स्क्वायर कट, लेकिन कवर पॉइंट पे खिलाड़ी लगा दिया गया था। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 5 पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पे। 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। जहां जहां मैचेस हो रहे वहां से सूचना है कि बूंदाबांदी हो रही है। ऊपरी सीरा गेंद पीछे सरक रही है, अच्छा बैकअप किया है वहां पर, लेकिन नहीं रोक पाए बैट्समैन को 2 रन लेने से। सिद्दीक इन बाबे 2 रन से स्कोर 7 रन 3 विकेट।
क्षेत्ररक्षण बघितलं आपण अगोदर कॅप सरळ केली त्यानंतर चेंडू पकडण्याच्या मागे हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आदेश तरे राइट आर्म ओवर द विकेट आते हुए फिर से छोटी गेंद थी, पुल किया, मिसक्यू शॉट और आउट हो गए बैट्समैन. लगातार छोटी गेंदें कर रहे हैं, शॉर्ट पिच गेंदें बैक ऑफ लेन डाल रहे हैं, लेकिन विकेट पे विकेटें गिर रही है. रन बने 7 विकेटें गिरी है, 4 जोशी फाउंडेशन की. हालांकि आरके स्पोर्ट्स को हम देखते हैं तो पहला मुकाबला वह हार चुकी है और इस मुकाबले में अगर उन्हें भादोर टेमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग में रहना है तो ये मुकाबला उनके लिए आर पार वाला मुकाबला है. नए बैट्समैन रुपेश बल्लेबाजी को आए हैं, जबकि राम सामना कर रहे हैं अजय मिरकुटे का. ओ बढ़िया गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहे थे, गेंद बल्ले की करीब से विकेट कीपर के पास. ओवर समाप्त होते हुए 2 स्कोर है 7, विकेट गिरे हैं 4, ओवर बचे हैं 4 और रन चाहिए 37. लग रहा था कि मुकाबला भी जल्दी खत्म होगा, लेकिन इसीलिए क्रिकेट में अगर और मगर इस शब्द को कहीं भी जगह नहीं. अगले मैच की दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. जोशी फाउंडेशन और आई एकवीरा प्रतिष्ठान. समय में कोऑपरेट करें प्लीज. वहाँ पे अनुभवी मनोज गुलवी है, उनसे भी रिक्वेस्ट है, और कप्तान हालांकि काफ़ी अनुभवी क्रिकेटर्स हैं टीम में. मनोज गुलवी है, दर्शन नाइक भी हैं. टीमगढ़ भादौड़ के सभी स्टार को आप देखेंगे अगले 3 दिनों में. आज करेश मात्रे को आपने देखा, आज मुकेश मते को देखा, आज फास्ट एंड फ्यूरियस बॉलर नाइक को देखा. आज आपने सागर तरे को देखा. आप बाला तरे को भी देखना ना भूलिए. इस मर्तबा हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर, 6 रन. इतनी छोटी गेंद अगर डाली जाए तो उस पर बड़ा स्ट्रोक लगेगा. सिक्सर से खाता खोलते हुए रुपेश. रंजीत गुलवी गेंदबाजी के लिए आए हैं. पहली गेंद पे उनको सिक्सर लगा है. हवाएं तेज बह रही है, आसमान में गहरे बादल छाए हैं. हालांकि बहुत खूबसूरत मौसम है जहां तक क्रिकेट की बात करें. रंजीत गुलवी सामना करेंगे बैट्समैन रुपेश. फिर से शॉट गेंद ऑफ स्टंप के बाहर से खींच रहा था, हालांकि हुक शॉट के लिए पोजीशन नहीं कर पाए थे और आखिरकार पहुंच गए अपने क्रीज में. और यहां राम तीसरे के लिए जा रहे थे, लेकिन देखना है कि राम का काम तमाम हुआ या नहीं, बेल्स गिराए गए हैं या नहीं. राम को आउट नहीं किया वहां पर. 2 रन और स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रनों पे पहुंचा है जोशी फाउंडेशन का.
बॅटला चेंडू लागले मुकेश. बेल्स नहीं गिराए गए हैं, वो बैट्समैन अपने क्रीज में ही मौजूद थे. ऑफ स्टंप के बाहर कट के अंदर की जानिब आई. अंपायर का अनुमान के गेंद लाइन के अंदर. रंजीत गुलवी गेंदबाजी कर रहे हैं. जगदीश नाइक को आप देखेंगे, बाला तरे को देखेंगे, बड़े बड़े नाम हैं. हरी जोशी को देखेंगे. टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन बना. और ये देखिए, ऐसा लग रहा है कि राम को दोपहर के खाने की उन्होंने दावत दी थी, रात के खाने पे भी रोकना चाह रहे. गेम प्लान चलता हुआ यहाँ पर आरके स्पोर्ट्स का. 16 रन 4 विकेटों के नुकसान पे, 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. रंजीत, ओ बढ़िया ऑफ कटर, टिप्पा खाने के बाद काफी अंदर की जानिब आई. डॉट गेंद. मैच अब बन गया है. देखिए, समय बदलते देर नहीं लगती है, किस्मत बदलते देर नहीं लगती है, और मैच बदलते देर नहीं लगती. राइट आर्म ओवर द स्टंप्स. फिर से इन कटर. 1 रन बना और आप जाकर आउट कर दिया. वहां पर रन नहीं बना. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 16. 3 ओवर बचे हैं. आप जाके राम को आउट किया है. सूरज निकल चुका है और डगआउट से निकले हैं मुकेश मते, टीम के कैप्टन. इसके बाद 2 मुकाबले खेले जाने, इसलिए समय में कोऑपरेट करें प्लीज. 3 ओवर में 16, 3 ओवर में और कितने चाहिए? 28 रन. एक बात जरूर कहना चाहूंगा, संदेश, मुकेश मते अगर अगले 1 से 1.5 ओवर रह गए तो मैच का नक्शा बदल देंगे. सो मते ऑन स्ट्राइक. सिद्दीक बाबे सर, मी एकच सांगेल की इथून उमेश नाईक याला टाईट गोलंदाजी करावी लागेल. गेंदबाजी में उमेश नाइक है टीम के कैप्टन. अच्छा बैटल है आज. उमेश नाइक, मुकेश मते, करेश मात्रे और सागर तरे को आपने देखा. कल और स्टार दिखेंगे. कम से कम 12 टीमों में 12 स्टार दिखेंगे आपको. राइट आर्म ओवर द विकेट. तेज तर्रार गेंद बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास. बहुत रफ्तार भी थी और गुडलेन स्पॉट के बिल्कुल थोड़ा आगे पिच किया. हा चांगला बॅटल आहे सिद्दीक बाबे सर, कारण की डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि मुकेश मध्ये आतापर्यंत चांगला क्रिकेट राहिले त्याचा. हैट्रिक के लिए उमेश नाइक को इनाम है शंकर गुलवी की तरफ से और रोहिदास नाइक की तरफ से, जयदास नाइक की तरफ से. फ्लिक करते हुए ऑफिस हिप्स 500 रुपये का. अच्छा शॉट खेला था, अंदर आती हुई गेंद को ऑफिस हिप्स फ्लिक स्ट्रोक खेला. मुकेश मते ने 1 रन. स्कोर 17 पे पहुंचा है. इस मर्तबा धीमी गेंद, हुक किया गेंद को सीधा डीप स्क्वायर लेग पर, लेकिन यहां हिट विकेट, आउट हो गए. गेंद बाउंड्री के बाहर और बैट्समैन मैदान के बाहर. ये इसीलिए मैं कहता हूं कि आपकी किस्मत खराब है तो आप ऊंट पे भी बैठेंगे तो आपको चूटी काटेंगी. ये वही कुछ हुआ है.
इतना पीछे जाके खेल रहे थे। सत्रह रन हो चुके हैं, 5 विकेटें गिरी है। नए बैट्समैन अजय नाइक बल्लेबाजी को आए। शॉट तो अच्छा जमाया, लेकिन ये भूल गए कि पीछे स्टंप भी रहे थे। अब सब कुछ डिपेंड करता है मुकेश मते पर। हालांकि उमेश नाइक बहुत ज़्यादा रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं, टीम के कैप्टन हैं, उनको पता है कि आरके स्पोर्ट्स को जीताना है, तो उनके जो 2 ओवर है वो बहुत ही निर्णायक रहेंगे। श्याम नाइक गैलरी एंड से आते हुए उमेश नाइक, सीधा ड्राइव, तीर की मानिन, कोई मौका नहीं, पहले बाउंस पर 4 रन, कड़क शॉट। या 2 गेंदों पर 14 गेंदे 23 रन, बहुत ही कड़क शॉट। एक और धमाकेदार शॉट, गेंद एक्स्ट्रा कवर में 6 रन। मुकेश मते पे नजरें थी, लेकिन अटॅक किया है अजय नाईक ने। मागच्या BTPL ची आठवण करून देणारा क्षण आहे। अशाच प्रकारची काही फटकेबाजी उमेशच्या अगेन्स्ट पाहायला मिळाली होती आणि ती आज पुन्हा एकदा पर्व दुसऱ्या मध्ये देखील तीच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते। अजय नाईक यांच्या माध्यमातून एक चौकार आणि षटकार पाहायला मिळतोय। स्कोर आगे बढ़ता हुआ 27, 17 रन और चाहिए, 13 गेंदे। टीम के कप्तान के खिलाफ मोर्चा खोला है, मजबूत कड़ी पे वार किया है अजय नाइक ने। वो जो कहते हैं कि लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। उमेश नाइक फिर से अच्छा ड्राइव, ऑफ वॉली पे लेके डीप एक्स्ट्रा कवर में, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जब तक पहुंचते 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर 29 रन हुआ है। अब 12 गेंदे 15 रन, दबाव अब आरके पे बढ़ता हुआ। जिस तरह ये ओवर में आखिर की 3 गेंदों में जो 12 रन आए, समय में कॉपरेट करे आरके स्पोर्ट प्लीज। अब धूप निकल चुकी है, 15 रन और चाहिए 12 गेंदों पर। 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे। असं नाही की सिद्दीक भावे सर हा सामना समाप्त झालाय, इथून चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं झालं इथे आरके स्पोर्ट्स संघासाठी। देखिए 5वां ओवर एक ऐसा है जहां पर मुकेश मते चाहेंगे कि एक बड़ा स्ट्रोक लगाए और आरके चाहेंगे कि मुकेश मते को आउट किया जाए। हालांकि इक्वेशन ज़रूर आसान है, कभी कभी दिखने वाली चीज़ें, जैसे कहा जाता है हर चमकने वाली चीज़ सोना नहीं होती है। अच्छी गेंद, स्विंग एंड मिस। बल्ला बहुत तेज स्विंग किया था, हालांकि पांव नहीं चले थे वहां पर। पुल और पावरफुल चाबुक है, 6 रन। भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय कैसा डंका, भातवड टेंबर फाडा प्रीमियर गाजतोय जोराने कैसा। भिवंडी शहरात इस भातवड सिक्सर ने आशाएं अब आरके की कम कर दी है, क्योंकि इक्वेशन है कि 10 गेंदों में 9 रन चाहिए।
इस मरतबा फोर्स किया और गेंद, ओ अब देखना है कि कैच छूटा है या मैच छूटा है। वहां तक पहुंचे भी थे लेकिन कैच कर नहीं पाए। 1 रन और स्कोर में आता हुआ 36 रन। बहुत धन्यवाद पंकी पाटिल जिन्होंने कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी। फुल टॉस और बीमार का भी इशारा, अपनी टीम को बीमार कर दिया है गेंदबाज अजय मिरकुंटे ने। 3 रन आए और धीरे धीरे अब जीत की सुगंध लग गई है। सिर्फ 6 रन चाहिए। अगली 2 टीमों को टॉस के लिए तुरंत पहुंचना है, जोशी फाउंडेशन और आई एक्विडा प्रतिष्ठान। अच्छा ट्राई ऑफ वॉली पे लेके, बहुत ही करारा शॉट। जब तक कि गेंद को उठाते फील्डर 2 रन पूरे किए बैट्समैन ने। ऐसे लग रहा है कि मैच को छोड़ दिया है यहां पर आरके स्पोर्ट ने। आठ गेंदे 3 रन। इस मरतबा बल्ले के अंदर लगी, शॉर्ट फाइन लेग पे गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ। अब 2 रन चाहिए। जो पेनल्टी के 2 रन ज्यादा हुए थे वहीं अब बच गए हैं। 7 गेंदे 2 रन। यहां से हालांकि क्रिकेट है, कहां तो नहीं जा सकता, लेकिन बहुत मुश्किल काम है। बल्ले के अंदर लगी है, शॉर्ट स्क्वायर लेग पे गई है, 1 रन बनाए। फील्डिंग तुरंत सजाना है, 1 रन चाहिए केवल। मैच की समाप्ति के तुरंत बाद जोशी फाउंडेशन और आई एक्विडा प्रतिष्ठान के कप्तान, आप दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। 1 रन 6 गेंदों में। कहावत है कि जुए शेर लाना, या ये लगभग बहुत मुश्किल काम। सबसे बड़ी बात है कि जोशी फाउंडेशन ऐसे मैच हार नहीं सकती, मुकाबला टाई हो सकता है। गेंद कवर बाउंड्री के बाहर और इस मैच को जीत लिया है जोशी फाउंडेशन ने। कॉन्ग्रेचुलेशन उनके स्पॉन्सर मनोहर जोशी, मुकेश मते एंड ऑल टीम। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी अजय नाइक, और हम आपको लिए चलते हैं संदेश पाटिल के पास। पहले मैन ऑफ द मैच और उसके बाद टॉस। मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा 13 धावांची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली। 13 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। गोलंदाजी करत असताना त्याने 4 विकेट त्याने घेतले। बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये प्राप्त करत असताना आजाने तर माझ्याने पुन्हा एकदा आजा इज अ मॅन ऑफ द मॅच। अजय नाईक, मी विनंती करतोय सचिन तरे आणि प्रल्हादजी नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण द्यायची आहे। आणि सोबतच विशाल भुईर आपण देखील या।